नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BEML भरती 2024 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही जी भरती आहे तर त्याविषयी डिटेल्स आपण माहिती बघणार आहोत। म्हणजे कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच एक्सपिरियन्स काय लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन फी किती लागणार आहे, त्यानंतर बघा अजून जे एज लिमिट किती असणार आहे, जे आपण फॉर्म भरत असतो त्यासाठी एज लिमिट असतं तर त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी आपण डिटेल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याविषयी आता डिटेल्स बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी पोझिशन अक्रॉस BEML लिमिटेड या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे। यामध्ये बघा किती पोस्ट आहेत, तर ITI ट्रेनी फिटर, तसेच ITI ट्रेनी टर्नर आहे, त्यानंतर मेकॅनिक्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर आहे। ह्या सर्व पोस्ट ज्या आहेत तर त्या ITI ट्रेनी मधल्या ह्या पोस्ट असणार आहे। आणि त्यानंतर अजून एक पोस्ट आहे ती आहे ऑफिस असिस्टंट ट्रेनी। अशा ह्या टोटल 6 पोझिशन असणार आहे। तर त्यासाठी बघा वॅकन्सी फिटरसाठी बघा या ठिकाणी 7 जागा आहे। पुढे कास्टनुसार तुम्हाला डिटेल्स दिलेला आहे। त्यानंतर टर्नरसाठी टोटल 11 जागा असणार आहे, मेकॅनिक्ससाठी 10, त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी 8, त्यानंतर वेल्डरसाठी 18 जागा आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी यासाठी 46 जागा असणार आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला कास्ट वाईज त्यांनी ज्या वॅकन्सी आहे तर त्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही येथे बघू शकता। त्यानंतर बघा या ज्या ITI ट्रेनी आहे तर यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। ह्या टोटल ITI म्हणजे संपूर्ण हे ज्या पाच ज्या पोझिशन आहे, टोटल 5 पोझिशन आहे, तर त्यासाठी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन टोटल ह्या 54 जागा असणार आहे। त्यामध्ये बघा तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फर्स्ट क्लास, त्यामध्ये 60% अँड अबोव म्हणजे तुम्हाला 60% तुम्हाला ITI ट्रेड मध्ये भेटले पाहिजे। त्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे, 3 इयर्स नॅक NSC फॉर 3 इयर तुम्हाला सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। म्हणजे जो तुमचा ITI जो आहे तो फर्स्ट क्लास म्हणजे 60% आणि अबोव यामध्ये तुम्हाला मार्क्स असले पाहिजे ITI मध्ये। त्यानंतर बघा 3 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे आफ्टर कंप्लीशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग। म्हणजे जे अप्रेंटिसशिप असते तुमचा ITI झाल्यानंतर, अप्रेंटिसशिप झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्यानंतर बघा अप्पर एज लिमिट तुम्हाला दिलेला आहे। UR कॅटेगरीसाठी 32 एज लिमिट असणार आहे, OBC साठी 35 आणि SC ST साठी 37 एज लिमिट असणार आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा पुढची जी पोस्ट आहे 6 नंबरची आपण पोस्ट बघितली होती, ऑफिस असिस्टंट ट्रेनी, यासाठी बघा 46 जागा असणार आहे। यामध्ये बघा फुल टाइम ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस अँड डिप्लोमा इन, त्यानंतर आहे डिप्लोमा इन सेक्रेटरियल प्रॅक्टिस विथ प्रोफेशनल इन कम्प्युटर ऍप्लिकेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तर ते बघा कमर्शियल प्रॅक्टिस मध्ये झालं पाहिजे किंवा डिप्लोमा तुमचा सेक्रेटरियल प्रॅक्टिस मध्ये असला पाहिजे विथ प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ऍप्लिकेशन। बघा हे तुम्हाला ग्रॅज्युएशनला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला 3 इयरचा काय लागणार आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा इन कमर्शियल यामध्ये झाल्यानंतर, म्हणजे तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर तुम्हाला 3 इयरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्यानंतर बघा इथे एज लिमिट दिलेला आहे 32 UR कॅटेगरीसाठी, 35 OBC साठी आणि SC ST साठी 37 एज लिमिट त्यांनी दिलेला आहे। पुढे तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, हे तुम्ही रीड करू शकता। अशा या ज्या ITIच्या पोस्ट आहे तसेच ऑफिस असिस्टंट ट्रेनीची हे पोस्ट आहे, याविषयी आपण वॅकन्सी बघितलेला आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे, एक्सपिरियन्स काय लागणार आहे ते पण बघितलं, एज लिमिट किती आहे ते पण आपण बघितलेलं आहे। पुढे आता बघूयात काय माहिती दिलेली आहे त्यांनी। बघा ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट अँड
ॲब्सॉर्प्शन यामध्ये बघा ITI ट्रेनीज अँड ऑफिस असिस्टंट ह्या ज्या पोस्ट आहेत, म्हणजे ITI मधील सगळे रिस्पेक्टिव्ह ट्रेड्स यामध्ये बघा, आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी ह्या सर्व ज्या पोस्ट आहेत टोटल या ॲडव्हर्टाइजमेंट मधल्या, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, यामध्ये बघा 1 इयरचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि 1 इयरचं ट्रेनिंग असणार आहे. यामध्ये तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 15,500 पर मंथ विल बी पेड ड्युरिंग अ ट्रेनिंग. म्हणजे ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला 15,500 रुपये पेमेंट पर मंथ मिळणार आहे, आणि 20,000 जे पेमेंट आहे ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्ट पिरियड ऑन सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ द ट्रेनिंग. त्यानंतर बघा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे तेव्हा तुम्हाला 20,000 रुपये पर मंथ मिळणार आहे. त्यानंतर दोन्ही झाल्यानंतर बघा सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग असणार आहे, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पिरियड 1 वर्षाचा असणार आहे. त्यानंतर झाल्यानंतर ऑन सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ट्रेनिंग अँड कॉन्ट्रॅक्ट पिरियड सब्जेक्ट टू BEML बिझनेस रिक्रुटमेंट ॲट द पॉइंट ऑफ टाइम विल बी ॲब्सॉर्ब वेज ग्रुप बी इन द पे स्केल 16,900 ते 60,650. त्यानंतर तुम्हाला पोस्टिंग दिलं जाणार आहे तेव्हा तुमचा पेमेंट जे असणार आहे 16,900 ते पुढे 60,650 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्यानंतर बघा तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, यामध्ये बघा असाइनमेंट असणार आहे तुमची फॉर ITI ट्रेड. आता ITI ट्रेड मधले जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी बघा, the selection will be based on assignment through computer based written test and or the trade test as may decided by BEML management. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे ITI चे विद्यार्थी आहेत त्यांना कम्प्युटर बेस्ड रिटन टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर ट्रेड टेस्ट तुमची होणार आहे. त्यानंतर बघा पुढील जी पोस्ट आहे ऑफिस असिस्टंट ट्रेनी, या पोस्ट साठी बघा द सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन असाइनमेंट through computer based written test consisting multiple choice question and answer. The syllabus for the assignment will be the posted before the test under the advertisement. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिस असिस्टंट ट्रेनिंग ही जी पोस्ट आहे यासाठी बघा तुमची कम्प्युटर बेस्ड रिटन टेस्ट होणार आहे, त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पाडायचे आहेत तेव्हा तुमचं व्यवस्थित सिलेक्शन होणार आहे. आता त्यानंतर बघा कम्प्युटर बेस्ड रिटन टेस्ट जी होणार आहे ती फक्त बँगलोरमध्ये होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही सेंटर तुम्हाला जे असणार आहे बँगलोरमध्येच असणार आहे. कॅन्डिडेट विल हॅव मेक देअर ओन अरेंजमेंट टुवर्ड अटेंडिंग द असाइनमेंट. तुम्हाला जी तिथे जाण्याची तसेच तुम्हाला ती अरेंजमेंट जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे जेव्हा तुमची असाइनमेंट पेपर असणार आहे त्यावेळेस. त्यानंतर बघा जनरल कंडिशन दिलेला आहे, ओनली इंडियन नॅशनल्स मे अप्लाय. त्यानंतर एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमचं जे कॅल्क्युलेट होणार आहे तर ते 4 सप्टेंबर 2024 ला असणार आहे. म्हणजेच ही लास्ट डेट तुमची असणार आहे 4 सप्टेंबर 2024. जे विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन करायचं आहे त्यांनी 4 सप्टेंबर 2024 तुम्हाला लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा द अप्पर एज लिमिट इंडिकेट अबव विथ रिलॅक्सेशन ऍप्लिकेशन SC ST OBC इन लाईन विथ गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन असणार आहे तर ते तुम्हाला कास्टनुसार तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर बघा इम्पॉर्टन्स जे आहे तर ते बघूयात. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्हाला जी फी लागणार आहे यामध्ये तर येथे बघा 200 रुपये फी लागणार आहे. इलिजिबल इंस्टेटेड जनरल EWS OBC कॅन्डिडेट्स अप्लाइंग for the above position not applicable for SC ST PWD. म्हणजे जे विद्यार्थी जनरल EWS OBC कॅटेगरी मध्ये आहे तर त्यांना 200 रुपये फी लागणार आहे, आणि SC ST PWD स्टुडंट्स आहेत तर त्यांना फी लागणार नाही. त्यानंतर बघा आता फी विषयी आपण डिटेल्स माहिती बघितलेली आहे. हाऊ टू अप्लाय, तुम्हाला जे ऍप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी. तेथे जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथे पण सेम दिलेला आहे 4 सप्टेंबर लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचं इन्फॉर्मेशन दिलेले आहे. 10वी 12वी डिग्री डिप्लोमा जो आहे त्याचं सर्टिफिकेट मार्कशीट लागणार आहे.
त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याविषयी माहिती दिलेली आहे. आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय गव्हर्नमेंट इंडिया, त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला डिटेल रिझ्यूम पण तेथे अपलोड करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज पण तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी फोटोग्राफची किती साईज पाहिजे, सिग्नेचरची किती साईज पाहिजे, त्यानंतर जे चलन आहे तर ते PDF फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे. हे संपूर्ण तुम्ही रीड करायचं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहात तेव्हा. तर अशा प्रकारे आज आपण संपूर्ण जी माहिती आहे या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी, तर ती संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. त्यानंतर बघा, यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी ही जी लिंक, ही जे वेबसाईट आहे, तर वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. त्यावर जाऊन तुम्ही येथे रजिस्ट्रेशन सुरुवातीला करायचं आहे आणि त्यानंतर ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.